करू सुरुवात. मी एक तरी गाणं शास्त्र सोडून गायलं का सांगा. ए टू झेड बाईने गायली लोकगीते आणि बाई म्हणतात शास्त्राचा मला ज्ञान आहे. बाई तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे. त्याचा पहिला अभ्यास करा आणि नंतर करायला या. त्याच्या आधी काय म्हणे मी म्हणे का झाडी आहे की नाही. बोलो अगं पूनम तू दिसाया झाड ग नाही दिसत अंगाव हाय. गोरी दिसाया दिसते तू गोड पण वाटते तू जुनाड खाड आहे की नाही. म्हातारी झाली आता ही तर केवढा बाता लातो का भूल बातोंचा नाही मानताय. आणि मी गवळण काय गायले बघा. मी कलियुगातली राधा प्रेम कशी करायची हे ते दाखवलं आत्ताच्या काळाला आहे की नाही. आणि हे कुठला विषय गायला की वासनेचा गायला बाई. प्रेमाचा विषय कुठे येतो आणि वासनेचा कुठे त्याचा अभ्यास करा नंतर तुम्ही बाऱ्या करायला. बघा ना नंतर काय म्हणे एक तरी आहे बंटीला 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 बघा या बंटीला याच्या हलवाया घंटीला बोलली ना. अगं हे शब्द नाही सोडून टाक आधी शास्त्रांगे आणि नंतर ये बांधायला. आणि बाई तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते पूर्णतः तुमचं चुकीचं आहे. काहीतरी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे बाई योग्य नाही. मी वाचलं नाही तर मी बोललो की बाई नेक्स्ट टाइम तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दे. आणि ह्याच्या पुढे ज्या दिवशी बारी होणार चॅलेंज आहे रंगभूमीवरती युट्यूबला लिहून ठेवा. नाही ज्या प्रश्नाचं उत्तर फोडला तर विशाल शाहीर नाही लागणार. नंतर काय म्हणे शेमण्या आहे की नाही. शेमण्या पाहिजे शेमण्या. तुला शेमण्याची गाणी ऐकायची काय बाई ही जुनी झाली. शेमण्या अंटी बिंटी ही जुनी झाली. नंतर काय म्हणे की घरावरून जायला पाहिजे. बाई माझ्या घरावरून कशाला तुझ्या घरातून जातात ते आधी बघ. मला झालं येडेस आहे की नाही. आता येडेस मुली म्हणून बोलतोय माझा नाव विरोध आणि हिला करा बी लावून आता बोललो तुम्ही पण ऐक. मालसा आणि बानू हे मालसा जेव्हा या तेव्हा प्रेम असतं हे शास्त्र आहे लक्षात ठेवा बाई. प्रेम असतं ती मालसा सांगते की तुम्ही बानूला प्रेम करता पण मला काय तुम्ही सेम करत नाही. एवढंच विषय सांगतो बघ कसं. तुम्ही पती राया लावता बरोबर माया असे पतीच हे प्रेम ना तुमचं नाही बघा म्हणा. असे पतीच हे प्रेम रोज हिला लागतो ना सेम लागतो म्हणजे सेम टू सेम आहे की नाही. असे पतीच घे प्रेमन रोज हिला लागतो हो शेमन. असे पतीच घे प्रेमन रोज हिला लागतो हो शेमन. असे पतीच घे प्रेमन रोज हिला लागतो हो शेमन. तुम्ही पती राया लावता हो माया असे पतीच घे प्रेमन तुमचं नाही हो हे म्हणा. असे पतीच घे प्रेमन रोजीला लागतो हुश्य म्हणा. असे पतीच घे प्रेमन रोजीला लागतो हुश्य म्हणा. निर्भीड बाळा कोप करा. लोकगीते कसं असतात ऐक. धावू नको तोरा तुझा हसारा क्या बात आहे. अगं तू स्वतःला सावर ग आणि तुझा वर कर पर कर ग. म्हणजे ठेवलेला असं सुगत घातलेला असतो ना तो हिकडला तिकडे घर बघू दे. तुझा वर कर पर कर ग आम्ही तुझा तो पाहू दे. तुझा दिसेल तो घर तुझा वर कर ग पर कर पाहू दे तुझा ग तो हाय घर. तुझा वर कर ग पर कर पाहू दे तुझा तो हाय तो घर.
असील घरचा राजा माकडांचा हनुमंत सांगतोय असील घरचा राजा माकडांचा उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय उगा हातानं हलविल काय असील घरचा राजा माकडांचा असील घरचा राजा माकडांचा उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपतील काय तसेच आकांक्षा नावले आणि रुशांत धुवड यांची 6 ऑगस्टला विलेपार्ले या ठिकाणी कार्यक्रम आहे सर्वांनी उपस्थित करावी संगीत अरे अमोल दादाची मेहनत सारी आजचं आयोजन केलं म्हणून अमोल दादा सांगताय अमोल दादा लक्ष असलं अमोल दादाची मेहनत सारी रात्री मिळून हे एक संग आज होत या बघा मन होत या बघा दंग नाव गाजतो ही कला रंग मन होत या बघा दंग नाव गाजतो ही कला रंग मन होत या बघा दंग नाव गाजतो ही कला रंग मन होत या बघा अमोल दादाची मेहनत सारी मिळून राहते का संग अमोल दादाची मेहनत सारी मिळून राहते का संग आता होत मला हे दंग नाव गाजतोय हो आता होत नाव गाजतोय हो साऊंडवाले दादांचा